बड़े सौदे नजर में हो तो छोटा होना पड़ता है. तर अशीच काहीशी गोष्ट आहे त्या आजच्या आपल्या स्टार्टअप स्टोरीज विथ ॲनी या आपल्या सिरीजमध्ये जे व्यक्तिमत्व आहे आणि जे फाउंडर आहेत त्यांची, ती म्हणजे मीना बिंद्रा. मीना बिंद्रा यांनी 1998 मध्ये आपल्या एका ब्रँडची सुरुवात केली आणि आजचं त्यांच्या त्या ब्रँडचं व्हॅल्युएशन आहे ते 600 कोटींच्या घरात आहे. मीना बिंद्रा या सर्वसाधारण डिझायनर होत्या. डिझायनिंगचं काम करत असताना 1998 आणि त्या आधीच्या काळात त्यांनी मार्केटमध्ये एक ऑपॉर्च्युनिटी हेरली यासाठी म्हणतो मी की 1998 आणि 1998च्या पहिले मार्केटमध्ये जे चुडीदार कुर्ताज जे होत्या त्या रेडीमेड चुडीदार कुर्ताज यांचं जे ओव्हरऑल मार्केटमध्ये त्या भेटणं जवळजवळ नाहीच्या बरोबर होतं. म्हणून मीना बिंद्रा यांनी हे असलेलं फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज हेरलं आणि त्यांनी 1998 मध्ये बीवा नावाच्या आपल्या ब्रँडची सुरुवात केली. ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्या ॲज अ डिझायनर म्हणून काम करत होत्या. त्यांच्याकडे टॅलेंट तर होतंच, पण त्यांनी जे बनवलेलं प्रोडक्ट होतं त्या सगळ्याच एजमधल्या जे वुमन्स होत्या, ज्या सगळ्याच एजमधल्या ज्या महिला होत्या, त्यांना त्यांचे जे चुडीदार्स आणि ते जे होते त्यांना त्यांचे जे ड्रेस होते ते सगळ्यांना आवडले आणि त्यांनी बनवलेल्या ड्रेसची डिमांड हळूहळू वाढायला लागली. आणि त्यांनी बीवा हे ब्रँड त्या सुरू करण्याच्या आधी त्यांनी मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी हेरली ती या करण्यासाठी की 1998 आणि 1998च्या पहिले मार्केटमध्ये न कुठले मॉल्स होते, न कुठला ब्रँड होता, न कुणी बेंचमार्क सेट केला होता रेडीमेड चुडीदार कुर्तास या सेगमेंटमध्ये. म्हणून त्यांनी ही संधी हेरली आणि संधीचं सोनं केलं. मीना बिंद्रा यांच्या ब्रँडचे भारताच्या 76+ सिटीमध्ये 180+ आउटलेट आहे आणि 275च्या आसपास मल्टी ब्रँड आउटलेट्स. ते यासाठी की मीना बिंद्रा यांनी मार्केटमधली ऑपॉर्च्युनिटी हेरली, मार्केटमधली ऑपॉर्च्युनिटी आणि कस्टमर डिमांड, कस्टमर रिक्वायरमेंट या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आणि त्या कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करण्याच्या प्रयत्नात त्यांनी आपल्या ब्रँडची सुरुवात केली आणि ती प्रचंड यशस्वी देखील ठरली. धन्यवाद.